फलंदाजी करणार, जिथे फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंड वरती मला वाटते तिथे अभि आहे फलंदाजी करण्यासाठी. यस, अभि स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होतोय. अभि आणि सुमित अशी जोडी. चला सामना चालू करायचा आहे. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन हियर. पंचांचा इशारा. राम सर हाले म्हटलं की खऱ्या अर्थाने या नावाची चर्चा अलिबाग नाही, रायगड नाही, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावरती केली जाते. आणि त्यांच्या सोबतीने स्क्वेअर लेग पंच म्हणून आज आपल्याला लाभलेले संदीप सर जोशी. खऱ्या अर्थानं लेदर बॉल क्रिकेटशी लाभलेलं हे जवळचं नातं आहे. अलिबाग लेदर बॉल क्रिकेटमध्ये यांचं आपण पाहतो योगदान मोलाचं असतं. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडूवरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती आपला फॉलो थ्रू मध्ये झेल आणि अभि बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे स्ट्रायकिंग एंड वरती अन्वेष येतोय. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट तिथे अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. तिथे थोडस फंबल आणि त्या कारणास्तव 2 धावा पूर्ण होणार का, हो प्रश्नाचं उत्तर. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा घेण्यामध्ये यश प्राप्त होते फलंदाजांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर मैदानाच्या वरती केला जातोय. ओव्हर द विकेट. हा चेंडू पॉइंटच्या रिजन मधून ट्रॅव्हल होतोय. फॉरवर्ड डीप पॉइंट पर्यंत तिथे घोषित क्षेत्र आहे आणि या कारणास्तव आपण पाहतोय 1 धाव धावफलकावरती घेतली जाईल. एका धावेनिशी धावफलकावरती एकंदरीत धावा लिहिल्या जातात. 3 धावा येत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती. यानंतरचा सामना गावदेवी वायशेत, माफ करा, श्री दत्तगुरु जितनगर वायशेतच्या विरोधात जांभूळपाडा संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. जांभूळपाडाच्या विरुद्ध जितनगर वायशेत संघ. कर्णधार संघनायक मैदानाच्या वरती फलंदाज होतोय. बाद जावं लागेल तंबूच्या आशेला. डीजेवर नौका फलंदाज येतोय फलंदाजी करण्यासाठी. अनुज येतोय. फटका चांगला सजवला जातोय परंतु तिथे कव्हर्स वरून वाईडिश कव्हर वरून ठोकतोय. हा चेंडू पंचांचा इशारा येणं बाकी अजूनही. 4 धावांसाठी. श्री दत्तगुरु जितनगर वायशेतच्या विरोधात आपण पाहतोय जांभूळपाडा संघ. दादरेश्वर जांभूळपाडा. यस, राईट अप ओव्हर द विकेट. हा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, अपयश तिथे येते फलंदाजाला.
आणि निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती 7 धावा, 7 लॉस ऑफ 2 विकेट डाऊन. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार? 3 षटकांचा हा सामना आपण अनुभवतोय. थोडं फास्ट घ्यायचं आहे. पंचांना देखील विनंती असेल की टीम मीटिंग घ्यायला तिथे कोणतीही मुभा द्यायची नाहीये. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण का आपल्याला वेळ हा फार महत्वाचा आहे मित्रांनो. मैदानाच्या वरती त्याला महत्व देणं फार आपल्याला अनिवार्य असणार आहे. नौका गोलंदाज आपण पाहतोय, वय वर्ष 16, भूषण. भूषण नावाची चर्चा अलीकडच्या काळावरती टेनिस क्रिकेट पटलावरती केली जाते, कारण का भूषण गती आहे, चांगली गोलंदाजी करतो, हायम ऍक्शन आहे. अखूट टप्प्याचा चेंडू पहा मित्रांनो. चेंडू एज इज अ जस्ट अ नंबर एवढंच बोलावं लागेल मैदानाच्या वरती, कारण का वय वर्ष 16 असताना देखील सुमित सारख्या फलंदाजासमोर गोलंदाजी करणं कितपत अभय आहे ते मैदानाच्या वरती दाखवतोय. गती आहे, चांगली गती आहे. हा चेंडू पंचांच्या माध्यमातून चांगला सांगितला जातोय. सलग येणारे 2 चेंडू, निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकतोय. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये यश देखील प्राप्त होते भूषणला. भूषणची गोलंदाजी अभूतपूर्व गोलंदाजी आपण अनुभवतोय मैदानाच्या वरती. चांगली गती आहे, सुयोग्य टप्प्यावरती फेक होतीये चेंडूची. हा चेंडू देखील त्याच टप्प्यावरती लय सापडली आहे. वलय देखील चांगलं मैदानाच्या वरती आहे. अक्षरशः निशब्द ठेवलंय फलंदाजाला. सलग येणारे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे. हाईट कम फाईट ज्यादा, वय वर्ष 16, भूषण बॉलिंग ट्रॅक वरती. अलिबाग क्रिकेट अकॅडमी म्हणजेच ऋषिकेश राऊत आणि संदीप जोशी यांची क्रिकेट अकॅडमी. आता फटका मोठा सजला जातोय, तिथे झेल पकडण्यामध्ये अपयश. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. डीजे सहा धावांची धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या लिहिली जाते, ती म्हणजेच 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. भूषणचा पुढील चेंडू, गती आहे चांगली. हा देखील फटका त्याच धाटणीचा आणि येणारा सलग दुसरा बँग ऑन षटकार. डीजे तामुळपाडा बनाम श्री दत्तगुरु जितनगर वायशेत या टीम मध्ये, आणि तो टॉस जिंकलाय तो आहे जितनगर वायशेत या टीमनं. धन्यवाद. 2 टीमसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच. ओटन निखिल वाढते. थँक्यू. हा चेंडू चांगल्या प्रकारचा टाकला होता तिथे आणि फेकी देखील चांगली आहे. 1 धावेची पूर्तता. 1 धावेनंतर धावफलकावरती दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 20 धावा. आणि भूषणचं यश कौतुक याच्यासाठी करावं लागेल, कारण का 6 चेंडू फेकले ते आपण पाहतोय. 6 चेंडू योग्य टप्प्यावरती, म्हणजे एकही अवांतर स्वरूपाचा चेंडू फेकलेला नाहीये. आणि 13 धावा मला वाटते खर्च केल्या 6 चेंडूंवरती. तिसरं षटक फेकण्यासाठी कोणाला पाचारण केलं जाणार? टीम मीटिंग घ्यायची नाहीये. चला मापगाव संघ थोडं सहकार्य. चला तिसरं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गावदेवी मापगाव ब या संघाकडून गोलंदाज आलाय, तो म्हणजेच पार्थ.
राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती फेकला जातोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. एकंदरीत धावफलकावरती धावा लिहिल्या जातात. निर्धाव चेंडू पडल्याच्या नंतर सांगितलं जाते धावा लिहिल्या जातात. 20 धावा म्हणजे 10 धावांची सरासरी राखली जाते. चांगली गोलंदाजी आहे. आखूड टप्प्याचा हा चेंडू तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण तितकंस चांगलं झालं नाहीये आणि तिथे फलंदाज होतोय बाद. जावं लागेल तांबूच्या आश्रयाला. सुमित स्ट्रायकिंग एंड वरती. षटकातील पुढील चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू मिड विकेटच्या रिजन पर्यंत पोहोचतोय. डीप मधून प्रोटेक्शन असेल चेंडूवरती. फेकी चांगली आहे. एका धावेची पूर्तता. एका धावे सोबत धावफलकावरती 22 धावा. चांगली गोलंदाजी टाकतोय. मैदानाच्या वरती चांगला टप्पा सापडलेला दिसतोय गोलंदाजी करत असताना. गती चांगली आहे. वलय देखील प्राप्त होते गोलंदाजी करत असताना. आणि जिथे आपण पाहतोय 22 धावांपर्यंत कनकेश्वर बहिरोळे संघ जाऊन पोहोचलाय. लिडिंग एज बिहाइंड द विकेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 23 धावा. तिसरं षटक अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना चेंडू देखील ती कॉटन बोल्ड. काय झेल डिप्लाय तिथे आपल्या फॉलो थ्रू मध्ये. जबरदस्त. डीजे मास्टर सेलिब्रेशन ऑन. मोठा फटका खेळून दिला नाहीये फलंदाजाला आणि एक विकेट सुद्धा प्राप्त करतोय. चांगली गोलंदाजी आहे. प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. कारण का अंतिम षटकाची हाताळणी करत असताना एक प्रामुख्याचा गोलंदाजाची गरज असते. आणि या चेंडूवरती काय घडतंय. पंचांचा इशारा अवांतर आणि एक फलंदाज धावचित स्वरूपात ठरतोय बाद. जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. चेंडू डीजे मास्टर थोडं लक्ष ठेवा मैदानाच्या वरती. यस शेवटचा चेंडू षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू तिथे फटका पोहोचतोय. शॉर्ट पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल बॅकवर्डच्या रिझन मध्ये होतोय. एका धावेची पूर्तता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नांमध्ये यश येत आहे मैदानाच्या वरती. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा मला वाटते 26 लागल्यात. 27 धावांची गरज आहे. 27 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जाणार की रोखल्या जाणार हे सांगण्यासाठी पुनश्च एकदा मायक्रोफोनवरती घेऊन चलतो आमचे साथी समालोचक नदीम वाकनीस यांच्याकडे. तत्पूर्वी डीजे मास्टर आता होऊन जाऊ द्या एक सुमधुर संगीत थोड्या वेळासाठी.
सहकार्य करा. गावदेवी मापगाव बी टीम, आपला विनंती आहे की आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत आणि स्टंपच्या पाठीमागे पण 2 फलंदाज जायचे आहेत, तयार राहायचे आहेत, तिथं जाऊन उभा राहायचं आहे. गावदेवी मापगाव बी टीम, आपल्याला विनंती आहे. गावदेवी मापगाव, आपल्याला विनंती आहे, आपले 2 फलंदाज तयार करायचे आहेत आणि तिथं स्टंपच्या पाठीमागे उभा राहायचं आहे. चला पुढील आपल्याला जायचं आहे, लक्षात ठेवा. पुढील फलंदाज यष्ट्यांच्या कार्य महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो. मापगाव संघ आपले पुढील 2 फलंदाज यष्ट्यांच्या मागे पाठवायचे आहेत, कारण का वेळ वाचावा हाच आमचा एक प्रयत्न आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून हा मेसेज सांगण्यात येतोय की पुढील 2 फलंदाज यष्ट्यांच्या मागे उपस्थित ठेवायचे आहेत. थँक्यू नदीम वाकनीस. दूसरे सत्र की शुरुआत होगी. एक तरफ है गावदेवी मापगांव बी टीम तो दूसरी तरफ है कनकेश्वर भरोले टीम. पहले बल्लेबाजी करते वक्त कुल रन बने थे 26 रन और 27 रनों की दरकार थी और उसका पीछा करने के लिए सलामी बल्लेबाज मैदान में मौजूद. पहली गेंद देखिए, खराब गेंद मैं कहूंगा अभी की ओर से, एक लाइन लेन से भटकते हुए 1+1 ऐसे कुल 2 रन मिलेंगे. कि देखिए ऐसे नाजुक हालत में ऐसे गेंद को फेंकना अपने आप पर खुद को एक मुश्किल हालात में डाल सकता है, खुद के पैर पर कुलारी मारना हो सकता है. इस वजह से मैं कहूंगा कि गेंद को स्टंप टू स्टंप गेंदबाजी करनी होगी, मिडल ऑफ द गेंद, कभी ऑफ साइड या लेग साइड या, लेकिन गेंदबाज बल्लेबाजों को मजा चखाना होगा. लेकिन देखिए यहाँ पर गेंदबाज हड़बड़ाते हुए नजर आ रहे हैं. अपने जो रिदम है, जो लाइन को पकड़ना चाहिए, वो यहाँ पर लाइन नहीं मिल रही है और जिस लायक देखिए गेंद को फेंकना चाहिए उतना कुछ खास कर नहीं पा रहे. क्योंकि देखिए अगर इस मैच को जीतना होगा तो गेंदों को अच्छी तरीके से फेंकना होगा, विकेटें निकालनी होगी और रनों को रोकना होगा. लेकिन देखिए बिना मेहनत किए यहाँ पर गावदेवी मापगांव टीम के बल्लेबाजों को रन मिलते जा रहे. बिना मेहनत किए कुल 3 रन बने हैं. अगली गेंद हो, देखिए इस वक्त बल्लेबाज ने खेला जरूर था, गेंद हवाई फायर. जी हाँ, गेंद देखिए टाटा बाय बाय करते हुए गेंद रफू चक्कर हो गई 6 रन के लिए. कमान डीजे. से 6 रनों के साथ कुल स्कोर बनता हुआ 9 रन बन चुके हैं. तो देखिए एक हल्ला बोल होता हुआ जरूर आया है बल्लेबाज संकेत की ओर से. इस 1 रन के साथ कुल रन बने हैं 10 रन बन चुके हैं. पहला ओवर मैदान में चल रहा है, 3 ओवर का मुकाबला है, 18 गेंदे और 27 रनों की दरकार है. उसका पीछा करते वक्त अब तक देखा जाए तो कुल रन बने हैं 10 रन बन चुके हैं. तो देखिए एक जबरदस्त मुकाबला मैं कहूंगा अभी उनके सामने है. संकेत और उनके साथी बल्लेबाज संजोग बल्लेबाजी के लिए. एक तरफ है भैरोले, एक तरफ है मापगांव. अरे बल्ले से खेला जरूर था, मिड वेट के क्षेत्र में खेला था, लेकिन जब तक फेंक करते थ्रो करते तब तक दोनों ही बल्लेबाजों ने 1 रन आसानी से अपने आप को और अपने टीम के नाम जरूर किया. तो इस 1 रन के मुताबिक कुल रन बने हैं 1 और 11 रन बन चुके हैं. पहला और मैदान में चल रहा है. देखिए अब कुछ करना होगा तो कुछ चमत्कार करना होगा गेंदबाज वाली टीम को. एक अद्भुत वाली गेंदबाजी करनी होगी, आंखों में धूल झोंकने वाली गेंदों को फेंकना होगा, तब जाके ये मैच उनके पास अपने पास आ सकता है. लेकिन क्या ऐसा हो पाएगा? जी नहीं. देखिए गेंद हवाई फायर. जी हां, गेंद देखिए दगा देती हुई डीप लॉन्ग ऑन के खिलाड़ी के सर के ऊपर से 6 रन के लिए.
थैंक यू डीजे। तो देखिए एक प्यारी आवाज जरूर आई थी, बल्ले से आवाज जरूर आई थी और वो आवाज भी यहां पर पूरी की पूरी सक्सेसफुल होती हुई नजर आई। स्लोअर गेंद जरूर किया गया था। देखिए गेंद हवा में जरूर है, अमर गेंद के नीचे है, सेफ जोन में गेंद गिरी। एक रन तो आसानी से पूरा किया और एक से बढ़कर कुछ नहीं। तो इस एक रन के साथ कुल रन बने हैं 18 रन बन चुके हैं। देखिए जिस तरीके से बल्लेबाज ने आग उगलने वाली बल्लेबाजी करनी चाहिए थी, वो यहां पर आग उगलने वाली बल्लेबाजी हो रही है। मानो जैसे कि जब कोई एक गंदी चीज होती है तो उसको सर्फ एक्सेल या साबुन से साफ करते हैं, धोते हैं, उसी तरह देखिए इस वक्त अभी के ऊपर हल्ला बॉल जरूर हुआ है, एक अटैकिंग शॉट जरूर खेला था, लेकिन उसके बाद देखिए अगली गेंद एक बेहतरीन गेंद की गई थी, ऑफ स्टंप से बाहर फेंकी गई थी, लेकिन बल्लेबाज ने भी देखा और उस गेंद के ऊपर कोई जल्दबाजी नहीं करनी चाहिए थी। तो बचे हुए 12 गेंदे और 8 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। तो इस एक ओवर की मदद से समाप्ति पर कुल स्कोर बन चुका है 19 रन। तो देखिए ये मैच का पलड़ा एक तरफ तराजू की तरह झुकता हुआ नजर आया है, भन्नाट फॉर्म में, बढ़िया लय में है और जिस तरीके से चेंज ऑफ गियर करना चाहिए थी वो यहां पर देखिए रफ्तार के साथ बल्ला घुमाते हुए हर बल्लेबाज नजर आ रहे हैं। मुझे लगता है कि जल्दी खत्म करने के इरादे से मंसूबे के साथ बल्लेबाज दोनों ही उतरे मैदान में जरूर है। सलामी बल्लेबाज अब तक मैदान में, लेकिन देखिए वे गेंदबाज आए और गेंदबाज ने भी खराब गेंद की। 1+1 ऐसे कुल 2 रन मिलेंगे। तो इस 2 रन के साथ कुल स्कोर बनता हुआ 21 रन, 21 रन हो चुके हैं। तर श्री दत्तगुरु जीतनगर वायशेत आपला निर्णय लवकरच अंमलबजावणी करायची आहे। देखिए फिर से एक बार खराब गेंद मैं कहूंगा, थँक्यू। ते क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे जांभूलपाडा आपले फलंदाज पण तयार ठेवायचे आहेत। ये गेंद देखिए पटकी हुई गेंद जरूर थी, आगे आकर खुलकर खेलना चाहते थे, खड़े खड़े खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का कोई राब्ता नहीं। 11 गेंदे 5 रन बनाने अब तक इस मैच को जीतने के लिए खुशी की बात मैं जरूर कहूंगा गावदी मापगांव टीम के लिए, क्योंकि देखिए जिस तरीके से संजोग और संकेत ने शॉट को खेला है, बहुत ही काबिल तारीफ और बहुत ही सक्सेसफुल शॉट खेले थे। अब तक देखिए सलामी बल्लेबाजी के तौर पर मैदान में डटे हुए हैं जमकर और एक फेविक्विक की तरह देखिए अपना बल्ला घुमाते हुए नजर आ रहे। हर गेंद के ऊपर देखिए अलग अलग अंदाज से खुशनुमा बल्ला घुमाते हुए नजर आ रहे हैं। गेंदबाज के ऊपर देखिए अटैकिंग अटैक अटैक, लेकिन देखिए गेंदबाज यहां पर अपने लाइन से भटकते हुए। तो इस अतिरिक्त रन मिलेगा, अतिरिक्त रन के साथ कुल रन बने हैं 24 रन। तो अब तक 3 रन दूर है इस मैच को जीतने के लिए। 10 गेंदे 3 रन हो। देखिए इस वक्त संजोग ने खेला और एक बड़ा शॉट निकलता, विनिंग पारी, महेंद्र सिंह धोनी का रूप अपनाया और छक्के के साथ इस मैच